अ, गोंदवलेकर महाराजांबद्दल आपण नेहमी म्हणजे तुमच्या सगळ्या इंटरव्ह्यूजमधनं ऐकलेलं आहे कायमस्वरूपी. मला हे विचारायचं आहे, की जेव्हा तुम्ही एखाद्या कलेची साधना करताय आणि पूर्ण वेळ तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करताय, इन अ वे इट इज डिव्होशन ओन्ली, हं. राईट? अशा परिस्थितीमध्ये जेव्हा या सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात, तेव्हा कोणत्याही पद्धतीचा अ, देवाशी रिलेटेड कोणतीही गोष्ट असणं, ह्याचा त्या साधनेत फायदा होतो वेगळा असा? देव ही संकल्पना पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे. मी ते महाराजांमध्ये, रामामध्ये, पांडुरंगामध्ये पाहतो. माझ्यासाठी देव म्हणजे काय? प्युरिटी. प्युरिटी ऑफ थॉट. शुद्ध, निर्मळ, निष्पाप ही जी भावना आहे ह्याला देव म्हणतो मी. ती देवानीच आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये दिलेली आहे पहा. म्हणजे खोटं कधी बोलू नये हे माहिती आपल्याला बालपणापासून माहिती असतं. सगळ्यांशी लीनतेने वागावं हे माहिती असतं. सगळ्यांना प्रेम द्यावं हे माहिती असतं. फक्त काही वेळेला आपलं जसं आयुष्य आपण जगायला लागतो, त्यातले बरे वाईट काही अनुभव आल्यानंतर आपण आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींमध्ये रूढ होतो किंवा दुरावतो. आणि हा जो आपला निर्णय आहे ना, तो आपल्याला थोडा लांब घेऊन जातो. पण तुम्ही पाहाल तर जो स्वतःशी बोलतो आणि अत्यंत प्रामाणिक असतो ना, तो प्रत्येक देवाला मानतोच. आता त्याला देव मानायचं का नाही हे प्रत्येकाच्या स्वतःचा तो भाग आहे. पण मला असं वाटतं की तो देव मानतच असतो. आपल्या अंतर्मनातला जो असतो त्याला देव म्हणत असतो. किंवा मूर्तीत मला जसं महाराजांच्या समाधी मंदिरात ते जाणवतं तसं ते प्रेम असतं. अर्थातच जो स्वतःशी संभाषण साधतो त्याला त्याच्या आयुष्यातच खूप फायदा होतो. तो कलेपुरता राहत नाही, तो तुमच्या स्वभावात येतो, तुमच्या व्यवहारात येतो, तुमच्या निष्ठेमध्ये येतो, सगळ्यात ह्याच्यात येतो. मला तो फायदा निश्चितच जाणवतो. कारण मी अशा वेळापासून गोंदवल्यात जातोय. मी इतक्यातच एक लेख लिहिला, अजून तो प्रसिद्ध व्हायचा आहे. त्याची सुरुवात अशी केली की मला जेव्हापासून आठवतं तेव्हापासून मी गोंदवल्याला जातोय आणि मला असं वाटतं की जे आपले आजोबा आहेत, जे आता हयात नाहीत पण आपल्या परिवाराचं ज्यांच्यावरती खूप प्रेम आहे, ज्यांच्याकडे आपण भेटायला जातो त्यांना, असं ठिकाण असल्यापासून मला जातं. त्यामुळे मला गोंदवलेकर महाराजांमध्ये जितकं दैवत्व आहे ना, तितकं त्यांच्यावरती प्रेम आहे, एखाद्या आजोबांवरती असावं तसं. आणि मग ती निष्ठा जमली की जसं ज्या व्यक्तीवरती आपण विश्वास ठेवतो ना, त्या व्यक्तीकडे अत्यंत मनमोकळं झाल्यानंतरचं जी शांतता, स्थैर्य येते, ती मला असं वाटतं की देवाच्या जवळ असणाऱ्या प्रत्येकाला शांतता आणि स्थैर्य येते. आणि शांतता आणि स्थैर्य जर आलं तर ते तुमच्या गाण्यात उतरतंच. त्यामुळे तो फायदा होतो का नाही, तर तो होतो. तर तो होतो, राईट.